गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. काल आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडणारे राजकीय घटक किंवा राजकीय व्यवस्थेवर जागतिकीकरणाचा काय प्रभाव पडतो हे आपण पाहिलेलं होतं. आज आपल्याला विचार प्रणालींचा अभ्यास करायचा आहे. प्रामुख्यानं विचार प्रणालीचा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येतं की दोन विचार प्रणाली प्रामुख्यानं जगामध्ये आहेत. एक म्हणजे साम्यवादी किंवा समाजवादी विचार प्रणाली. तर तिच्या विरुद्ध दुसरीकडची विचार प्रणाली आहे ही साम्यवादाच्या अगदी विरुद्ध विचार प्रणाली आहे. ती म्हणजे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान विचार प्रणाली. या दोन विचार प्रणालीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या आणखी असं लक्षात येतं की दोन्हीचा सुवर्ण मध्य सुद्धा काही देशांच्या व्यवस्थेने साधलेला आहे. एक म्हणजे लोकशाहीच्या अंतर्गत समाजवाद स्वीकारलेला आहे. परंतु प्रामुख्यानं दोन विचार प्रणाली कोणत्या आहेत? तर पहिली आहे साम्यवादी किंवा समाजवादी आणि दुसरी कोणती आहे? तर ती म्हणजे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान विचार प्रणाली. या दोनही विचार प्रणाली आपण पाहत आहोत. या विचार प्रणालीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की जगामध्ये या दोन विचार प्रणालीनं वाटणी केलेली होती. यामध्ये सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोपीय राष्ट्रे ही साम्यवादी होती, तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रे ही भांडवलशाही होती. म्हणजेच दोन गट जगाचे झालेले होते या विचार प्रणालीमध्ये. आता विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा खूप जवळचा संबंध आहे पहा. घनिष्ठ असा संबंध यांचा आहे. विचार प्रणाली हा राजकीय घटक आहे. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था आणि त्या राष्ट्राच्या विचार प्रणालीनुसार कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था आखली जात असते. म्हणजेच विचार प्रणालीनुसार देशाची अर्थव्यवस्था आखली जात असते. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचार प्रणाली होती आणि तिथं साम्यवादी अर्थव्यवस्था सुद्धा होती. साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर या ठिकाणी उत्पादनाची जी सर्व साधने असतात ही सार्वजनिक मालकीची असतात म्हणजे सरकारच्या मालकीची असतात. आणि या ठिकाणी सरकारी उद्योगांना प्राथमिक स्थान दिलेलं असतं. मग असे कुठं होते? तर चीनमध्ये, सोव्हिएत रशियामध्ये आणि पूर्व युरोपमध्ये अशी साम्यवादी अर्थव्यवस्था होती. म्हणजे या ठिकाणी उद्योग व्यवस्था ही सरकारच्या मालकीची होती, सार्वजनिक मालकीची होती. याच्या उलट भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे पहा. तिथं अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिलेलं असतं. खाजगी व्यक्ती, संस्था कोणतेही उद्योगधंदे सुरू करत असतात. परंतु साम्यवादी देशामध्ये मात्र सर्व उद्योगधंदे हे सरकारी मालकीचे असतात. ते सगळ्यांचे सार्वजनिक असतात. मात्र आपला जर भारत आपण पाहिला तर या भारतामध्ये लोकशाहीच्या अंतर्गत समाजवाद स्वीकारलेला आहे. म्हणून इथली जी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्ही उद्योग होते. या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात. मी तुम्हाला मगाशी प्रामुख्यानं 2 अर्थव्यवस्था सांगितल्या. एक म्हणजे साम्यवादी अर्थव्यवस्था आणि दुसरी म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. पण याच्यापेक्षाही तिसरी अर्थव्यवस्था आहे. पण ही तिसरी अर्थव्यवस्था कशी आहे? या दोन्हीचाही त्याच्यामध्ये मध्य साधलेला आहे. म्हणजे या दोन्हीचं संमिश्रण केलेलं आहे. याला म्हणतात मिश्र अर्थव्यवस्था. याचा अर्थ असा होतो, की खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांची या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी भूमिका असते. म्हणजे दोन्हीचंही काय झालेलं असतं, एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं असतं. आता उदाहरण द्यायचं झालं, तर आपल्याकडे
सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग आहे म्हणजे समाजवाद आहे. सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग कोणते आहेत? तर रेल्वे आहे. याचा उद्देश नफा कमवणं नसतं. साम्यवादी अर्थव्यवस्थेचा किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेचा उद्देश जनतेचं हित साधणं असतं, जनतेला सेवा पुरवणं असतं. त्यासाठी नफा हा त्यांचा उद्देश नसतो. जनतेचं अधिकाधिक कल्याण साधणं, जनतेचं हित साधणं, अल्प दरानं जनतेला वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणं हे साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेचा उद्देश असतो. उदाहरणार्थ आपल्याकडे रेल्वे आहे. या रेल्वेचा उद्देश नफा कमवून नाही. ज्यांची परिस्थिती गरीब आहे ते सेकंड क्लासचं तिकीट काढून अल्प दरानं लांब-लांबचा प्रवास करू शकतात. ज्यांना चांगली परिस्थिती आहे ते एसीचं तिकीट काढून हाय क्वालिटीचा प्रवास त्या ठिकाणी सुविधा जे असतात ते करू शकतात. म्हणजे गरिबांचाही या ठिकाणी विचार केलेला आहे आणि श्रीमंतांचाही विचार केलेला आहे. श्रीमंत चांगली सेवा त्यांना मिळते आणि त्यांना मग तेवढं तिकीटही त्यांचं चांगलं दिलं जातं. इथं गरिबांना वस्तू सेवा पुरवणं हा प्रामुख्याने उद्देश आहे. आपल्या घराघरामध्ये लाईट येते पहा. आपण शेतकरी कुटुंबातले आहोत आणि या ग्रामीण भागामध्ये सरकारनं अल्प दरानं शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा शेतीसाठी केलेला आहे. एवढंच नाही तर ज्यांना कमी युनिट ज्यांची लाईट असते 100च्या आतमध्ये त्यांना सुद्धा अल्प दरानं युनिटचा दर अल्प आहे. हे लाईट किंवा ऊर्जा, वीज पुरवण्याचं काम गव्हर्नमेंट करत असतं. याच्यामध्ये नफा कमवणं हा उद्देश नसतो. मात्र जे श्रीमंत आहेत, या श्रीमंतांकडून मात्र अल्प दराने त्यांना सेवा द्यायचा उद्देश नसतो. तिथं मात्र त्यांची परिस्थिती असते. मग ते जास्त युनिट वापरू शकतात. फ्रिज वापरतील, त्याच्यानंतर एसी वापरतील, अनेक फॅन वापरतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची त्या विद्युत उपकरणं वापरतील. कुणी गीझर वापरेल किंवा त्याच्या क्षमतेनुसार आणखी काही भारी-भारी उपकरणं वापरतील आणि मग त्यांना 100च्या पेक्षा जास्त युनिट जळतील आणि त्याचं मग त्यांना जास्त लाईट बिल द्यावं लागतं. पण गरिबांचं लाईट बिल हे कमी असतं कारण त्यांचं युनिट कमी जळतात. फक्त उजेड एवढा त्यांना आवश्यक असतो आणि किरकोळ स्वरूपाचं मनोरंजनासाठीची ऊर्जा आणि मग इथं त्यांना अल्प दरानं लाईट सरकार पुरवत असतं, वीज त्यांना पुरवत असतं. म्हणजे सरकारचा उद्देश या ठिकाणी वीज क्षेत्र जर पाहिलं आपण तर सरकारी पातळीवर हे चालवलं जातं. रेल्वे सरकारी पातळीवर चालवलं जाते. आपण एसटीने प्रवास करतो राज्य परिवहनने आणि हा एसटीचा प्रवास सुद्धा अल्प दराने असतो. एखाद्याला एसटीने जायचं नसेल, समजा या आपल्या चापडगाववरून त्याला नगरला जायचं किंवा पुण्याला जायचं आणि त्याला एसटी नको असेल जायचं, एसटी त्याला चांगलं वाटत नसेल, तो स्वतंत्र कार करू शकतो आणि जास्त पैसे देऊन जाऊ शकतो. पण गरिबांसाठी मात्र एसटी ही अल्प दराने आहे. त्यांना कार परवडते का? नाही. आणि मग हे सरकारी मालकीचे उद्योग व्यवसाय जे असतात त्याला म्हणतात साम्यवाद किंवा समाजवाद. तर साम्यवाद आणि समाजवाद यात सूक्ष्म फरक आहे. तो आपल्या लेव्हलचा विषय नाही. मी सांगत होतो, की हा जो समाजवाद आहे, मग भारतानं हा समाजवादही स्वीकारलेला आहे. याच्याशिवाय भांडवलशाही स्वीकारलेली आहे. मग भांडवलशाही म्हणजे काय? तर खाजगी क्षेत्राला प्राधान्य असणं आणि अनेक उद्योग हे खाजगी क्षेत्रामध्ये असणं याला म्हणतात भांडवलशाही उद्योग. या ठिकाणी उद्योजकांना वेगवेगळे उद्योग सुरू करून नफा कमवायला परवानगी दिलेली असते. म्हणजे या ठिकाणी जे भांडवलशाही उद्योग आहेत, या ठिकाणी खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिलेलं असतं. मग भारताचा जर विचार केला जसं भारतामध्ये सार्वजनिक उद्योग आहेत, सरकारी मालकीचे उद्योग आहेत, तसे खाजगी उद्योगधंद्याला सुद्धा भारतानं प्राधान्य दिलेलं आहे. अनेक उद्योजक स्वतःच्या वेगवेगळ्या फॅक्टरीज त्यांनी सुरू केलेल्या आहे. उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. उदाहरणार्थ टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग सुरू केलेले आहेत आणि त्यांचे मोठमोठे उद्योग भारतामध्ये आहेत. याच्याशिवाय सामान्य उद्योजक सुद्धा आहे. दुकानदार असतील, खाजगी क्षेत्र आहे. मग हे त्यांच्या पातळीवर नफा कमवण्याचं काम त्यांचं असतं. ते जनतेला वस्तू आणि सेवा तर उपलब्ध करून देतात. परंतु सेवाभावी वृत्तीबरोबर त्यांची प्रामुख्याने उद्देश काय असतो? तर नफा कमवणं हा त्यांचा प्रामुख्यानं उद्देश असतो. मग याला म्हणतात भांडवलशाही
अर्थव्यवस्था. मग भारताची भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे आणि खाजगी अर्थव्यवस्था सुद्धा भारताची आहे. अशा प्रकारे दुहेरी अर्थव्यवस्थेचा अवलंब भारतानं केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आज आपण जागतिकीकरणाच्या युगामध्ये एकत्र प्रभावी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था ह्या कशा दिसून येतात हे पाहूया. म्हणजे आजच्या काळात जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. म्हणजे विचार प्रणाली एकच आणि अर्थव्यवस्था ही एकच. मग याला काय म्हणतात? तर त्या व्यवस्थेचं वर्णन बाजारपेठेही अर्थव्यवस्था असं केलं जातं. परंतु सर्वच राष्ट्रे एकाच प्रकारच्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाही. त्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचं स्वरूप त्या राज्याच्या विचार प्रणालीवर अवलंबून असतं. आपण काही उदाहरणं याची पाहूया. अमेरिकेमध्ये भांडवलशाही विचार प्रणाली बरोबरच भांडवलशाही अर्थव्यवस्था सुद्धा आहे. अमेरिके अमेरिकेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेबरोबरच